नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत पापड. एक वेगळी ट्रिक वापरून हे पापड बनवणार आहोत. त्यामुळे पापड तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुलले जातात. खाण्यासाठी अतिशय खुसखुशीत पापड बनवून तयार होतात. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूयात. हे रेशनच्या तांदळाचे पिठाचे पापड मी तुम्हाला 1 ग्लास पिठापासून बनवून दाखवणार आहे. जर का तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हे पापड बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता. या इथं मी 1 ग्लास भरून इतकं रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी एका चाळणीने चाळून घेते. हे पीठ बनवण्यासाठी मी रेशनचे तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतले होते. त्यानंतर फॅनच्या हवेला घरामध्येच हे तांदूळ सुकवले आणि गिरणीमधून दळून आणले. त्यानंतर अशा प्रकारचं पीठ आपल्याला इथं भेटतं. तर एका ग्लासने मोजून 1 ग्लास भरून इतकं हे पीठ मी एका चाळणीने चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून यामध्ये काही मोठा तांदूळ गेलेला असेल किंवा अशा प्रकारचा जो चाळ असेल तो पूर्णपणे बाजूला निघतो. तर या इथं मी 1 ग्लास भरून इतकं पीठ आहे ते व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅस ऑन करते आणि गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण 1.25 ग्लास इतकं पाणी घालूयात. ज्या ग्लासने पीठ मोजून घेतलं त्याच ग्लासने मोजून 1.25 ग्लास पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. पाण्याला छान अशी दणकून उकळी काढायची. त्यानंतर यामध्ये आपण 1.5 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पापडखार घालूयात. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याला छान अशी दणकून उकळी काढूयात. जिऱ्यामुळे पापडांचा कलर बदलतो. तुम्हाला जिरे पाहिजे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जिऱ्यामुळे या पापडांना छान चव येते. जिऱ्याऐवजी तुम्ही इथं पांढऱ्या तिळाचा देखील वापर करू शकता. आता पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करूयात आणि तयार करून घेतलेलं गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे. आता हे पीठ किंवा हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. 1 ग्लास पिठासाठी 1.25 ग्लास पाणी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जर काही मिश्रण घट्टसर वाटत असेल तर आणखीन 1/2 ग्लास किंवा आणखीन थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये गरम करून घालू शकता. 1.25 ते 1.5 ग्लास पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे घट्टसर असंच मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिश्रण गरम आहे. वाफवून घेण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवूयात. 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे मिश्रण अजूनही गरम आहे, पण जास्त गरम नाही, थोडंसं कोमट मिश्रण आहे. आता हे कोमट मिश्रण आपण एका प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये काढून घेऊयात, कारण हे मिश्रण आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे हे मिश्रण डायरेक्ट मळता येणार नाही. त्यामुळे या प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये हे मिश्रण मी काढत आहे. याऐवजी तुम्ही सुती कापडाचा देखील वापर करू शकता. हे मिश्रण मळण्यासाठी एक सुती कापड ओलं करायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून छान असं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मिश्रण मळलं तर अगदी मऊसर तयार होतं आणि यामध्ये एकही गुठळ्या तयार होत नाहीत किंवा राहत नाहीत आणि अगदी प्लेन असं आपल्याला हे पीठ मिळतं. या कॅरी बॅगला आतल्या बाजूने तुम्ही तेल देखील लावू शकता, पण हे पापड मी जेवढं कमी तेल वापरून बनवता येतील तेवढं मी कमी तेलाचा वापर करून हे पापड बनवणार आहे. तर आतल्या बाजूने कॅरी बॅगला तेल लावलं तर पापडाचं मिश्रण आहे ते कॅरी बॅगला चिकटलं जात नाही. अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने. याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे मी रोल बनवून घेते. इथं आपण गरम उकळत्या पाण्यामध्ये पीठ न घालता पिठामध्ये उकळतं पाणी घातलेलं आहे. त्यामुळे मिश्रण पातेल्याला किंवा भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि आपलं पीठ आहे ते अजिबात वेस्ट जात नाही. तर या पद्धतीने मी 4 रोल बनवून घेतलेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. इथं मी इडली पात्र ठेवलेलं आहे. इडलीच्या कुकरमध्ये बेसला मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती अशा प्रकारे इडलीचं जे भांडं आहे ते ठेवलं आणि त्यामध्ये 4ही रोल मी ठेवून दिले आणि झाकण लावते आणि हे रोल आहेत ते मी 10 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्णपणे आपल्याला हा कुकर थंड होईपर्यंत तसंच झाकून ठेवायचं आहे आणि कुकरमधली हवा गेल्यानंतर किंवा थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला ते रोल बाजूला काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये. सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे तांब्याने फेटून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने तांब्याने फेटून घेतलं तर या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत किंवा राहत नाहीत आणि अगदी छान असं पीठ मळलं जातं. पीठ गरम आहे त्यामुळे याला आपण हात लावू शकत नाही. हेच मिश्रण तुम्ही पुन्हा एकदा प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये भरू शकता, पण मला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी भरलेलं नाही आणि अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेते. जेवढं पीठ आपण चांगलं मळू तेवढे पापड छान होतात. पापड वाळल्यानंतर अजिबात चिरले जात नाही. जर का तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही तर तुमचे पापड वाळल्यानंतर चिरू शकतात. त्यामुळे पीठ व्यवस्थित मळणं ही खूप महत्त्वाची टिप आहे. ही तुम्ही नक्कीच फॉलो करायची आहे, नाहीतर पापड वाळल्यानंतर चिरू शकतात. इथं बघू शकता अगदी मस्त असं हे पीठ मी तांब्याने छान असं मळून घेतलेलं आहे. तांब्याने मळल्यानंतर पीठ कोमट असताना पुन्हा तुम्ही हाताने देखील मळून घेऊ शकता. आता आपण हे पीठ गरम किंवा कोमट आहे तोपर्यंतच याचे पापड बनवूयात. त्यासाठी थोडासा तुकडा मी तोडून घेतलेला आहे पिठाचा. या ठिकाणी मी हाताला थोडंसं अगदी नॉर्मलचं तेल घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ मी अगदी छान असं मळून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची लाटी बनवून घ्यायची आहे. हे पीठ मळताना पुन्हा एकदा हातावरती अगदी छान असं मऊ करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मऊ केले तर पापडांना अजिबात चिरा जात नाहीत. इथं माझ्याकडे पुरी मेकर यंत्र आहे, याने मी पापड बनवणार आहे. तर 2 मी पॉलिथिन शीट आहेत ते कट करून घेतलेले आहेत. पुरी मेकर यंत्राच्या साईजचे. त्यांना थोडं थोडं तेल लावलेलं आहे. फक्त एकदाच आपल्याला या प्लॅस्टिकला तेल लावायचं आहे. पूर्ण पापड होईपर्यंत पुन्हा तेल लावायचं नाही. यामध्ये आपल्याला ही मिश्रणाची गोळी आहे ती ठेवायची आणि अशा पद्धतीने प्रेस करायचं. बघू शकता अगदी मस्त असा पापड बनवून तयार होत आहे. पापडला कलर पण छान आलेला आहे. तर इथं मी दुसरा पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे. याच्यावरती हा अलगद पापड टाकायचा आहे. दुसऱ्या पॉलिथिन शीटला मी तेल लावलेलं नाही. फक्त हे 2 पॉलिथिन शीट घेतलेले आहेत. यालाच फक्त थोडं थोडं तेल लावलेलं आहे. आणि जर का पिठाची गोळी बनवताना हाताला पीठ चिकटत असेल तर अगदी थोडंसं तेल घ्यायचं. कुठल्याही वाळवणाच्या पदार्थाला आपण जास्त तेल वापरलं तर तो पदार्थ लवकर खराब होतो. त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर करायचाच नाही आणि केला तर अगदी थोडासा करायचा. याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते मी बनवून घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता 1 ग्लास रेशनच्या तांदळाच्या पिठामध्ये खूप सारे पापड बनवून तयार होतात. हे पापड पहिल्या दिवशी मी सावलीमध्ये सुकवणार आहे. दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवणार आहे. कारण पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन नसतं. सकाळून ऊन आल्यानंतर हे पापड उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे. इथं बघू शकता हे पापड मी 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत, सुकवून घेतलेले आहेत. त्यानंतर मस्त असे पापड बनवून तयार झालेले आहेत. पापडांना कलर पण छान आलेला आहे. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. पापड तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता मस्त असा तिप्पट चौपट पापड फुलत आहे आणि पापडला कलर पण छान आलेला आहे. अगदी खुसखुशीत पापड तळून तयार होत आहे. याच पद्धतीने काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. हे पापड बनवताना अगदी कमी तेलाचा वापर आपण इथं केलेला आहे. तरी देखील तुम्हाला हे पापड 1 दिवस उन्हामध्ये वाळवायचे आहेत. त्यामुळे पापड वर्षभरासाठी अगदी आरामशीर टिकले जातात. कुठल्याही वाळवणी पदार्थामध्ये तेलाचा वापर केला तर ते पापड लवकर खराब होतात. जर का कमीत कमी तेलाचा वापर करून ते पापड उन्हामध्ये वाळवले तर वर्षभरासाठी पापड नक्की स्टोअर करू शकता. तर याच पद्धतीने काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. सर्वच पापड छान असे फुललेले आहेत. तुम्ही देखील हे रेशनच्या तांदळाचे पिठाचे पापड एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.